विधानसभा शीतकालीन अधिवेशन में पत्रकारों से चर्चा करते हुए भरत गोगावले ने कहा कि देश में लव जिहाद के मुद्दे पर विशेष नियम कानून बनने चाहिए, जिससे आगे चलकर समाज में भ्रम निर्माण ना हो। काल रात्री जवळजवळ 9 वाजता मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या समेत काल महाराष्ट्रातल्या मंदिर न्यास समितीची मंडळी आणि आक्रोश मोर्चाची मंडळी त्यांची काल जॉईंट मीटिंग होती आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चावाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात लव जिहाद हे जे काही प्रकरण गाजतंय तर त्याचा कायदा व्हावा, की जो कायदा होऊन ज्या काय आपल्या मुली फसल्या जात आहेत, ज्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जात आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते, हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय। तर त्या संदर्भामध्ये या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मीटिंग झाली। त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतो। जसं एक 4-5 राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा, या संदर्भात काल मीटिंग झाली। त्यानंतर मंदिर न्यास समितीची मंडळी आलेली होती की या मंदिरांमध्ये कालच एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना 5 कोटीचा निधी त्यांच्या सुशोभीकरणाला, त्यांच्या जीर्णोद्धाराला। तर अशा प्रकारे हे पहिलं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या जी काय पुरातन जुनी मंदिरं आहेत परंतु त्यांना ब दर्जाचा दर्जा आहे, ब वर्गाचा, तर या मंदिरांचं सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार करून पुन्हा ती मंदिरं चांगल्या स्वरूपामध्ये, कारण गेल्या अनेक वर्षापासून ती मंदिरं आहेत परंतु आता ती जीर्णोद्धाराला आलेली आहेत आणि एवढा मोठा खर्च तिथल्या ग्रामस्थांना, त्या विभागातल्या लोकांना करता येऊ शकत नाही आहे। म्हणून करता स्वतः शासनाने आपल्या अंगावरती घेऊन